नो आज आपण रोग निदान पेपर 2 ब्ल्यूप्रिंट ॲनालिसिस करूया। यामध्ये आपण पेपर 1चं पूर्ण ब्ल्यूप्रिंट ॲनालिसिस पाहिलेले, त्यानंतर रसशास्त्राचं ब्ल्यूप्रिंट ॲनालिसिस पाहिले। या प्लेलिस्टमध्ये तुम्हाला पहिले 3 व्हिडिओ मिळून जातील। या व्हिडिओ नंतर त्या व्हिडिओलाही जाऊन तुम्ही पाहू शकतात की काय काय ब्ल्यूप्रिंट आहे। तर रोग निदान पेपर 1 मध्ये पूर्ण बेसिक होतं, निदान पंचक ह्या सर्व गोष्टी ज्या की पेपर 2 मध्ये यूज होणार आहेत तुम्हाला व्याधी लिहिताना। ठीक आहे, आता पेपर 2 मध्ये पूर्ण व्याधी आपल्याला सांगितले होते की मॉडर्न नुसार आहेत, काही काय आयुर्वेदिक व्याधी आहेत, हे सर्व आपल्याला शिकायचे आहेत आणि पेपरला असे येणार आहेत। ब्ल्यूप्रिंटने नक्कीच आपल्याला कळतं की कशावरती जास्त फोकस करायला हवं, कोणते व्याधी येण्याचे खूप जास्त चान्सेस आहेत हे आपल्याला कळून जातं। जसं की आता इथे फक्त दिलेले आहेत कॉमन युरिनरी डिसीज, मूत्रकृच्य आणि मूत्रशय। याच्यामध्ये मूत्रशय तुम्हाला एकदम चांगला करायचा आहे, त्याचबरोबर युरिनरी डिसीज चांगले करायचे आहे। तिन्हीपैकी कॉमन फिक्स क्वेश्चन आहेच, बाकीमध्ये बघू शकता तुम्ही किती गोंधळ आहे। तर खूप सारे डिसीजेस, खूप सारे व्याधी तुम्हाला मिळून जातील। आता आपण 1 बाय 1 पाहूया। पहिला एसीक्यू आपल्याला कोणकोणत्या व्याधीवरती येऊ शकतो असं एनसीएझमच्या ब्ल्यूप्रिंटमध्ये आपल्याला दिलेलं आहे। ठीक आहे, पहिला जर त्यांनी व्याधी दिलाय, पहिलं ऑप्शन दिलं एसीक्यू साठी अतिसार किंवा प्रवाहिका, यापैकी एकावरती डायरेक्टली एसीक्यू विचारले जाऊ शकतात। मग याच्यावरती एसीक्यू कसं येणार सर एवढ्या मोठ्याच्यावर? याच्यावरती येऊ शकतो तुम्हाला अतिसार, याचे प्रकार विचारले जाऊ शकतात, निदान पंचकातील काय विचारलं जाऊ शकतं, संप्राप्ती विचारले जाऊ शकते, हेतू विचारला जाऊ शकतो। प्रकार सर्वात जास्त इम्पॉर्टंट आणि संप्राप्ती सुद्धा इम्पॉर्टंट असते। ठीक आहे, पहिला ऑप्शन काय झाला पहिला एसीक्यूचा? तर अतिसार आणि प्रवाहिका यामधलं येऊ शकतं। त्यानंतर अग्निमांद्य, अजीर्ण, अनाह, आटोप, आदमान, म्हणजे हे सगळं ग्रहणीच्या रिलेटेड आजार आहेत। हेही आपल्याला एसीक्यू 1 मध्ये विचारला जाऊ शकतं। कोणकोणतं? अजीर्ण, अनाह, आटोप, आदमान आणि अग्निमांद्य हे तुम्हाला व्यवस्थित करायचे आहेत। त्यानंतर छर्दी, त्याच्यानंतर कॉमन जीआयटी डिसीजेस, ग्रहणी, आम्लपित्त, शूल, विसूचिका, अलसक, विलंबिका, हे सर्व 8 ऑप्शन मधून तुम्हाला एक एसीक्यू युनिव्हर्सिटी एक्झामला दिसणार आहे असं आपली युनिव्हर्सिटी म्हणत आहे। त्यानंतर सेकंड एसीक्यू साठी काय काय ऑप्शन आहेत सर, असं आपण आत्ताच डिस्कस केलेलं होतं। मूत्रकृच्य, मूत्रशय, त्याच्यानंतर कॉमन युरिनरी डिसीजेस, या तिन्हीपैकी एक आपल्याला दिसून येईल युनिव्हर्सिटी एक्झाम मध्ये सेकंड एसीक्यू। त्यानंतर थर्ड एसीक्यू साठी काय काय ऑप्शन दिलेले आहेत? कार्डिओव्हास्क्युलर डिसऑर्डर्स दिलेले आहेत, हृदरोग दिलाय, पांडू, ज्वर, कामला दिलेला आहे, त्याच्यानंतर ज्वर दिलाय, फिवर दिले म्हणजे त्याचं मॉडर्न अस्पेक्ट सुद्धा दिले, रक्तपित्त सुद्धा दिलेले, त्याच्यानंतर शोथ दिलाय आणि मॉडर्न मध्ये काय काय दिलंय? कार्डिओव्हास्क्युलर डिसऑर्डर्स, त्याच्यानंतर हिपॅटो बायलरी डिसीजेस, त्याच्यानंतर हिमॅटोपोएटिक डिसीज, हे तुम्हाला मॉडर्न मध्ये दिसते या थर्ड एसीक्यू मध्ये तुम्हाला दिसत आहे। पहिल्या एसीक्यू मध्ये काय काय होतं मॉडर्नचे? तर कॉमन जीआयटी डिसीजेस होते। त्यानंतर सेकंड एसीक्यू मध्ये मॉडर्नचं काय काय होतं? कॉमन युरिनरी डिसीजेस होतं। थर्ड एसीक्यू मध्ये काय? कार्डिओव्हास्क्युलर डिसऑर्डर्स, त्याच्यानंतर हिपॅटोबायलरी डिसीजेस, त्याच्यानंतर हिमॅटोपोएटिक डिसीजेस। चौथा एसीक्यू कडे येऊया। चौथा एसीक्यू मध्ये आपल्याला काय काय दिलेलं आहे? तुम्हाला एक सजेशन देतो मित्रांनो की तुम्ही पहिले पेपर 1चं निदान पंचक व्यवस्थित केल्यानंतर तुम्ही पेपर 2 प्रिपेअर करायला घ्या, म्हणजे तुम्हाला इझी होईल सगळं काही। चौथा एसीक्यू मध्ये पहिला ऑप्शन आहे विसर्प, दुसरा आहे श्वित्र, उदररोग, कुष्ठामध्ये मग कुष्ठ, महाकुष्ठ, शूद्रकुष्ठ, हे डायरेक्टली तुम्हाला विचारलं जाऊ शकतं एसीक्यू साठी की महाकुष्ठ कोणते ते एक्सप्लेन करा किंवा शूद्रकुष्ठ एक्सप्लेन करा, त्याचे प्रकार विचारले जाऊ शकतात तुम्हाला। त्याच्यानंतर स्किन डिसीजेस आहेत, कामला आहे, कामला तर खूप जास्त इम्पॉर्टंट आहे तुम्हाला। कामलेचे 2 प्रकार, वृद्धपत कामला, बहुपित्त कामला, हे तुम्हाला एसीक्यू साठी विचारलं जाऊ शकतं। त्याच्यानंतर पुन्हा हिपॅटोबायलरी डिसीज पुन्हा एकदा इथे पण आले, म्हणजे 2 जागेवर हा आलेला आहे। त्याच्यानंतर शीतपित्त आलेलं आहे। याच्यापैकी एक क्वेश्चन तुम्हाला चौथ्या एसीक्यू साठी दिसून येईल। आता काही जण म्हणते सर एवढे मोठे डिसीजेस फक्त एका एसीक्यू साठी दिले, तर आता काय करता येणार आहे? सिलेबस एवढा मोठा आहे त्यामुळे तो कव्हर करावाच लागणार आहे। जसं तुम्ही सर्व एसीक्यू प्रिपेअर कराल तुमचे एलक्यू ऑटोमॅटिकली प्रिपेअर झालेले असतील। ठीक आहे, त्याच्यानंतर 5व्या एसीक्यू कडे येऊया आपण। वातव्याधी, वातरक्त, त्याच्यानंतर मॉडर्न मध्ये काय दिले? डिसीज ऑफ बोन, जॉईंट्स अँड मसल, कशाचे डिसीज दिलेले आहेत? बोनचे, जॉईंटचे, मसलचे, यांच्या डिसीज वरती तुम्हाला क्वेश्चन्स येऊ शकतो एसीक्यू मध्ये। वातव्याधीवरती येऊ शकतो, वातरक्तवरती येऊ शकतो, संधिगत वातावर येऊ शकतो किंवा अस्थिमज्जागत वात याच्यावरती येऊ शकतो। कॉमन न्यूरोलॉजिकल अँड स्पाइन डिसऑर्डर्स, हे ऑप्शन या 5व्या एसीक्यू मध्ये आपल्याला मिळतंय। त्याच्यानंतर स्नायुगत वात आणि आमवात, आणि मॉडर्न मध्ये आणखी काय दिलंय? इम्युनोलॉजिकल मेटाबॉलिक डिसऑर्डर्स, हे तुम्हाला
मॉडर्नमध्ये दिलेला आहे या 5व्या एसक्यू मध्ये. आतापर्यंत आपण 5 एसक्यू पाहिले. एका एसक्यू साठी ॲव्हरेज पाहायला गेलो तर 8 एवढे ऑप्शन आपल्याला आहेत, म्हणजे 8 आपल्याला व्याधी करावे लागतील. त्यानंतर आपल्याला एक एसक्यू सोडवावा लागेल. एवढे खूप सारे व्याधी आहेत. जसं जसं तुम्ही अभ्यास करत जाल तसं तुम्हाला कळेल खूप व्याधींचा हेतू समान आहे. खूप साऱ्या गोष्टी तुम्हाला रिलेट व्हायला लागतील पहिल्या व्याधीकडून दुसऱ्या व्याधीकडे, तेव्हा तुम्हाला हे सर्व इझी वाटायला लागेल. त्याच्यामुळे पहिले तयारी करायला घ्या. त्याच्यानंतर 6वा क्लिनिकल प्रेझेंटेशन ऑफ कॉमन पॅरासायटिक डिसऑर्डर्स मॉडर्नचं आहे. त्याच्यानंतर ट्युबरक्लोसिस टीबी. या एसक्यू साठी फक्त 2च ऑप्शन आहेत, एक तर ट्युबरक्लोसिसवर एसक्यू येईल किंवा क्लिनिकल प्रेझेंटेशन ऑफ कॉमन पॅरासायटिक डिसऑर्डर्स. या दोन्हीपैकी एकाच ऑप्शनवर आपल्याला एसक्यू दिसणार आहे. त्यानंतर आता आपण येऊया 7व्या एसक्यू कडे. 7व्या एसक्यू मध्ये आपल्याला काय काय विचारलं जाणार आहे? श्वास, राजेश्मा, शोथ, हिक्का, कास हे सर्व आपल्याला 7व्या एसक्यू मध्ये ऑप्शन साठी दिले. कॉमन लंग डिसऑर्डर्स यामध्येही क्वेश्चन येऊ शकतो. एक आहे मॉडर्नचं, दुसरं कास, श्वास, हिक्का, राजेश्मा, शोष. यामध्ये कास, श्वास याचे प्रकार खूप इम्पॉर्टंट आहेत. हिक्केचे प्रकार इम्पॉर्टंट आहेत, त्याच्यावरती तुम्हाला एसक्यू विचारला जाऊ शकतो. आता 8वा एसक्यू काय आहे? तर 8वा एसक्यू मी आपल्या या व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये काय करतो, कमेंटमध्ये पिन करून ठेवतो, मग तुम्हाला ते दिसून येईल. ठीक आहे. त्याच्यानंतर एलक्यू, श्वास, कास, म्हणजे आता सगळे एसक्यू पाहिले आपण. हे एसक्यू मध्ये आपल्या आता हेच एसक्यू एलक्यू मध्ये रिपीट होणार आहेत आपले, त्यामुळे तुम्ही सर्व एसक्यू व्यवस्थित प्रिपेअर केल्यानंतर हे एलक्यू ऑटोमॅटिकच तुमचे प्रिपेअर होणार आहेत. तर एलक्यू कशा कशावर दिलाय? पहिला एसक्यू श्वास, कास, त्याच्यानंतर अतिसार प्रवाहिका याच्यावरती येऊ शकतो, अग्निमंद, अजीर्ण, अनाह, आटोप, आदमान यावरती येऊ शकतो आणि ग्रहणीवरती येऊ शकतो, शूरवरती येऊ शकतो. इम्पॉर्टंट याच्यामधले श्वास, कास इम्पॉर्टंट आहे, अतिसार इम्पॉर्टंट आहे, त्याच्यानंतर ग्रहणीही इम्पॉर्टंट तुम्हाला एलक्यू साठी आहे. त्याच्यानंतर दुसऱ्या नंबरचं काय सांगू शकतो आपण? दुसरं ऑप्शन मध्ये त्यांनी दिलेले आहेत पांडू, ज्वर, रक्तपित्त, स्थौल्य, कार्श आणि शोथ. यापैकी एक तुम्हाला दिसून येईल डायरेक्टली युनिव्हर्सिटी एक्झामच्या सेकंड एसक्यू मध्ये. कोणकोणते? पांडू, ज्वर, प्रमेह, रक्तपित्त, स्थौल्य, कार्श, शोथ. आणि तिसऱ्या एसक्यू मध्ये आपल्याला विसर्प, श्वित्र, उदररोग, कुष्ठ, महाकुष्ठ, क्षुद्रकुष्ठ, कामला आणि रक्तपित्त यावरती दिसू शकतो. कामलाही इम्पॉर्टंट आहे, पांडूही इम्पॉर्टंट आहे आपल्यासाठी खूप जास्त. ठीक आहे. 3 एलक्यू मध्ये आपण पाहिलं सर्वांनी की काय काय येऊ शकतो. आता 4थ्या एलक्यू मध्ये पाहूया. वात व्याधीवरती येऊ शकतो, संधिगत वात आणि अस्थि मज्जागत वात यावरती एलक्यू येऊ शकतो, किंवा वात रक्त याच्यावरती येऊ शकतो, स्नायूगत वात याच्यावरही येऊ शकतो. ठीक आहे. वात व्याधी ही खूप इम्पॉर्टंट आहेत आपल्यासाठी. आपण पूर्ण 7 एसक्यू पाहिले आणि 4 एलक्यू पाहिले. 8वा एसक्यू जो आहे मी आपल्याला कमेंट बॉक्समध्ये तो पिन करून ठेवेल, ते तुम्ही तिथे जाऊन पाहू शकता. व्हिडिओ आवडलेला असेल तर कमेंटही करू शकता, लाईक करा, म्हणजे नेक्स्ट ब्लूप्रिंट द्यायचे की नाही मलाही कळून जाईल. ठीक आहे. थँक्यू व्हेरी मच.